जय भीम. भारताला हजारो वर्षाचा इतिहास आहे, पण या इतिहासात एक अशी व्यवस्था निर्माण झाली जिने समाजाला एकत्र आणण्याऐवजी तुकडे तुकडे केले. ती व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेचा सखोल अभ्यास केला आणि स्पष्ट सांगितले, भारतीय समाजातील अन्याय, विषमता आणि मानवी अपमान यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे जाती संस्था. जगातील इतर समाजात कामाची विभागणी असते, कोणी शेतकरी, कोणी व्यापारी, कोणी कारागीर, पण भारतात वेगळेच झाले. इथे कामाचे नाही, माणसांचे विभाजन झाले. जन्माला येतानाच ठरवले गेले, कोण शिकणार, कोण शिकवणार, कोण सेवा करणार, कोण राज्य करणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही श्रम विभागणी नव्हे, ही श्रमिकांची विभागणी आहे. म्हणजे माणूस आपल्या कर्तृत्वाने नाही तर जन्मानेच एका चौकटीत बंदिस्त होतो. या व्यवस्थेतून निर्माण झाली श्रेणीबद्ध विषमता. प्रत्येक जात स्वतःपेक्षा खालच्या जातीला कनिष्ठ मानते आणि वरच्या जातीसमोर स्वतःला कनिष्ठ मानते. म्हणजे प्रत्येक जण कुणावर तरी राज्य करतो आणि कुणासमोर तरी झुकतो. ही विषमता केवळ सामाजिक नव्हती, ती धर्मानेही पवित्र ठरवली. संस्कार, धर्मविधी आणि पुरोहितांची सत्ता या सगळ्यांमधून जातीनुसार श्रेष्ठत्व ठरवले गेले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे माणुसकीचा नाश. जात माणसाला शिकवत नाही की सर्व माणसं समान आहेत, ती शिकवते तुझी जात मोठी, दुसऱ्याची लहान. यामुळे करुणा मरते, सहानुभूती कमी होते, सार्वजनिक हित नष्ट होते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जात लोकशाहीच्या मूलभूत तत्वांनाच विरोध करते, जात आर्थिक क्षेत्रातही अडथळा निर्माण करते. कार्ल मार्क्सनेही सांगितले होते की कामगार वर्ग एकत्र येईल, पण भारतात जात आडवी आली. गिरणी कामगार वेगळ्या जातीचे, शेतमजूर वेगळ्या जातीचे. कामगार असले तरी ते आधी जात पाहतात, म्हणून वर्गीय एकता निर्माण होत नाही. जात समाजाच्या प्रगतीलाही रोखते. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले गेले, शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाकारला गेला, सत्तेपासून दूर ठेवले गेले. परिणामी समाजातील मोठा वर्ग दुर्बल बनवला गेला आणि परिवर्तनाची शक्ती नष्ट झाली. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे धर्मग्रंथांच्या नावावर या विषमतेचे समर्थन केले गेले. धर्मग्रंथ अंतिम आणि अपरिवर्तनीय आहेत असा विचार मानला गेला. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, समाज बदलतो, परिस्थिती बदलते, म्हणून विचार आणि ग्रंथांची पुनर्मांडणीही आवश्यक असते. अन्यायाला पवित्र म्हणता येत नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती मोडण्याचा कार्यक्रम दिला, धर्मांची चिकित्सा केली, आंतरजातीय विवाहाचा मार्ग सुचवला, राज्यसत्तेचा हस्तक्षेप आवश्यक मानला, संविधानातून समतेचे तत्व दिले, आर्थिक आणि सामाजिक न्यायाची मांडणी केली आणि शेवटी 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून समता, करुणा आणि बंधुत्वाचा नवा मार्ग दाखवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश स्पष्ट होता, जात संपल्याशिवाय समता नाही, समतेशिवाय लोकशाही नाही आणि लोकशाहीशिवाय मानवमुक्ती शक्य नाही. जात ही परंपरा नाही, ती अन्यायाची व्यवस्था आहे. ती मोडली तरच समाज एकत्र येईल, माणुसकी टिकेल आणि भारत खऱ्या अर्थाने प्रगत होईल. जय भीम, जय संविधान.